नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तर स्वागत आहे आपलं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आता आपण आलेलो आहोत शिदोबा मंदिर, ठीक आहे. जे महादेवांचेच अवतार आहेत. ही माझी भाची, माझी सख्खी बहीण आणि तिची 2 मुलं. सो ही भाची आणि मागे होता तो भाचा. सो सध्या मी इथे एंट्रन्सला उभा आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर ही जागा जी शेटफळ आहे ना, शेटफळ चौक पाशी आहे. ती सोलापूरकडे जाण्यासाठी येते. जर तुम्हाला मी काही देवांचे कुलदैवत जे आहेत ते हे आहेत. तसे तर महादेवांचे अवतार युजुअली आपले कुलदैवत आहेत. मग ते ज्योतिबा असू दे, मग शिदोबा असू दे आणि माता पार्वती आहेत, ते आपले कुलदेव आहेत. मग ते महालक्ष्मी असू दे कोल्हापूरचे आणि किंवा आपली तुळजाभवानी माता असू दे. सो मंदिराचा आवारा मी तुम्हाला थोडक्यात दाखवायला आलो होतो. इकडे शूटिंग वगैरे जवळपास करू शकत नाही मंदिराच्या गाभाऱ्याच्या आसपास. सो मी इकडनं तुम्हाला अंदाज देण्यासाठी दाखवला आहे. तर युजुअली इथे गर्दी कधीच नसते, कधीच नसते. फक्त चैत्र महिन्यामध्ये ज्यावेळी जत्रा असते प्रत्येक देवाची, तर जी जत्रा असते त्यावेळी फक्त गर्दी असते. आणि तुम्हाला मी पुढे जाऊन मंडपही दाखवणार आहे. जो मंडप इथे उभारला जातो आणि जो उतरवताना काही भयंकर करतो तो मंडप इथे आहे ठेवलेला. सो इथूनच मी थोडंफार तुम्हाला मंदिराचं दर्शन करवण्याचा प्रयत्न केला. आणि मग इकडे काही कुंड आहेत, हवन आहेत, त्याचं गोल फिरून मग आपण दर्शन घेतो ईश्वराचे. आणि ईश्वराचे दर्शन घेऊन मग आपण भंडारा लावतो. इथे हळद लावली जाते काही ठिकाणी. जसं ज्योतिबाच्या इकडे आपल्याला गुलाल लावला जातो, तसा इकडे हळदीचा भंडारा लावला जातो. ते मंदिराचा मागचा भाग आहे जिथे युजुअली आपल्याला पूजा केलेली दिसते. इथे एक सुंदरसं झाड आहे, खूप जुनं वर्ष. तर तुम्ही मंदिराचं दर्शन घेऊन, हे आहे गौमुख आणि मंदिर खूप जुनं, अतिशय प्राचीन आणि अतिशय जागरूक. तुम्ही बाहेर तुम्हाला स्पर्श करण्याचा इथे संबंध येत नाही, थोडं मूर्ती लांब आहे, परंतु तुम्ही दर्शन छान घेऊ शकता एवढं तर नक्की. आणि हाच तो मंडप जो तुम्हाला दाखवायचा होता, फॉर्च्युनेटली तिथं ठेवलेला होता. हा मंडप रोवताना तुम्ही जर पाहाल तर कोणत्याही प्रकारचा खड्डा खांदला जात नाही. तर असे काही त्याची लाकडं आहेत. आय डोंट नो द मटेरियल, सो मी तुम्हाला रॉंग इन्फो देणार नाही. पण मी उतरवण्याच्या दिवशी आलो होतो, सो त्यावेळी तर काही व्लॉग वगैरे बनवत नव्हतो. पण आता होतो बनवत, म्हणजे त्यावेळी चालूच नव्हता केला बेसिकली. तर असे लोक इथे बसतात, मग आपण देवाला नारळ वगैरे फोडतो आणि तो नारळ युजुअली सगळे वाटून खातात. तर मला जितकं माहिती आहे ते आता दाजींनी आमच्या नारळ फोडला, आम्हालाही वाटला, इतरांनाही दिला, ठीक आहे. तर असं काही दर्शन तुम्हाला द्यायचं होतं ते दाखवलं. तर तुम्ही जर येत असाल तर सोलापूर रोडला आहे, शेटफळ साईडला, शेटफळला शिवाळ देवस्थान आहे, शेटफळ. आणि इकडे येताना कोणतेही मद्यपान करू नका. खाऊन पिऊन इन द सेन्स व्हेज खावा, नॉनव्हेज अजिबात चालत नाही. जर तुम्ही नॉनव्हेज खाल तर त्याचे बरोबर, कारण की नियम आहेत. आपले महादेव आहेत, हे नथिंग बट महादेव आहेत आपले. मंदिराचा आतला गाभाऱ्याचा फोटो अलाउड नाही, पण मी तुम्हाला दाखवेल कशी मूर्ती आहे. सो येतात दर्शनासाठी सहज खा, पण व्हेज खावा आणि या, मद्यपान वगैरे करू नका, अजिबात चालत नाही. इतकी रिस्पेक्ट करा, इथे नियमांची रिस्पेक्ट करा. तर छोटासा व्हिडिओ आहे, एक शांतपणे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मी. सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता चालतं थोडं बाहेर जाता दर्शन घेत होतो, तुम्हाला बोललं दाखवावं. हे माझी वाट बघते जाण्यासाठी, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं या, अगेन नॉनव्हेज मद्यपान करू नका, दर्शन घ्या, बसा शांतपणे, किती वेळ बसायचा बसा, प्रसाद वाटा, इकडे नारळ फोडा, इतरांना द्या जो की प्रसाद असेल, आणि मग जा, ठीक आहे. चला.